एखाद्या कोणत्याही व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर कसा लिहायचा आणि कसा शोधायचा, हो की नाही? बरोबर. हॅलो. येस सर. हा, तर मग आता आपण थोडक्यात बघूया, परत एकदा बघू तुमच्यासाठी. आणि ऑलरेडी आपण व्हिडिओ लेक्चर इंग्लिशमध्ये शेअर केलेले आहेत, पण बऱ्याच वेळा काही मुलांना ते नाही लवकर लक्षात येत, म्हणून मी मुद्दाम होऊन मराठीत घेतोय, जेणेकरून तुम्हाला पटकन ग्रास्प व्हावं म्हणून. ठीक आहे, तर मग आता आपण सुरू करू, कारण आता मुलं 33च मुलं आलेत, बाकीची मुलं काय त्यांना काही गरज वाटत नाही असं वाटतंय. तर त्यांना निरोप द्या, पटकन जॉईन व्हा. मी जॉईन करेल, पण आता एकदा सुरू झाल्यानंतर मग मला पण त्यांना जॉईन करणं लक्षात नाही येत. ठीक आहे, मी सुरू करतो आता. हा, तर याच्यामध्ये एक मिनिट. हा, आता बघा, आता आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक जेव्हा शिकतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं का बऱ्याच ठिकाणी आपल्याला डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट हा कन्सेप्ट लागतोच. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट हा कन्सेप्ट लागतोच. मग डॉट प्रोडक्ट काय असतो सांगा बरं, कोणीतरी सांगा. डॉट प्रोडक्ट काय असतो? डॉट प्रोडक्ट काय असतो? डॉट प्रोडक्ट काय असतो? डॉट प्रोडक्ट म्हणजे दोन वेक्टर ज्यावेळेस आपण असं लिहितो ए डॉट बी. ठीक आहे, आता आपण स्लाइड मध्ये जे दिसतंय आपल्याला, तर आपण जे बोल्ड आहेत ना, हे बघा, एक असं डार्क लिहिलेलं आहे, डार्क म्हणजे त्यांनी रेफरन्स बुक मध्ये जे मॅथ्यू साडिकू नावाचं ऑथरचं जे रेफरन्स बुक आहे, तो जेव्हा त्याच्या बुक मधल्या पीपीटी ह्या, तर ह्या पीपीटी मध्ये जिथे जिथे तुम्हाला डार्क दिसेल, असला ए डार्क बी डार्क, जे काय डार्क दिसेल तर ते व्हेक्टर असतात. पण आपण जनरली काय करतो, ते त्यांचं कन्व्हेन्शन आहे. माझं कन्व्हेन्शन असं असतं की मी व्हेक्टर लिहिताना असा बार लिहितो वरती, ए बार बी बार. मग आता हा डॉट प्रोडक्ट कसा झाला, ए बार डॉट बी बार. इथं डॉट असा डॉट लिहायचा असतो मध्ये, असं इथे फुल, इथे डॉट छोटा दिसेल तुम्हाला, असा डॉट लिहायचा. तर ए बार डॉट बी बार. ठीक आहे, तर ए बार डॉट बी बार आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं व्हेक्टर घ्यावं लागतं. आता असं प्रत्येक वेळेस ए आणि बीच डॉट प्रोडक्ट काढावं लागतं असं नाहीये. कधी असं तुम्हाला दिसेल एच बार डॉट एस बार. कोणत्याही व्हेक्टरचं तुम्ही काय करू शकता, डॉट प्रोडक्ट घेऊ शकतात. मग डॉट प्रोडक्टला नियम कोणते कोणते लक्षात ठेवायचे का, डॉट प्रोडक्ट जर आपण रिव्हर्स केलं, म्हणजे फर्स्ट वेक्टर डॉट सेकंड वेक्टर इज ऑलवेज इक्वल टू सेकंड वेक्टर डॉट फर्स्ट वेक्टर. ठीक आहे, सेकंड फर्स्ट वेक्टर. आणि पण क्रॉस प्रोडक्टच्या वेळेस असा नियम चालत नाही. ठीक आहे, कॉम्युटेटिव्ह नसतं क्रॉस प्रोडक्ट, कॉम्युटेटिव्ह नसतं. पण डॉट प्रोडक्ट बाकी कॉम्युटेटिव्ह आहे. म्हणजे याच्यात का असं होतंय, कारण डॉट प्रोडक्ट मध्ये डायरेक्शन नसते. डॉट प्रोडक्टचा आउटपुट जो येतो त्याला फक्त मॅग्निट्यूड निघते. डॉट प्रोडक्टचा आउटपुट फक्त एक स्केलर मिळतो, व्हेक्टर मिळत नाही. स्केलर मिळतो म्हणजे काय, फक्त एक मॅग्निट्यूड असते. म्हणून ए बार डॉट बी बार इज ऑलवेज इक्वल टू बी बार डॉट ए बार. ठीक आहे, पण क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीत जर रिव्हर्स ऑर्डर केली व्हेक्टर्सची क्रॉस प्रोडक्ट करताना, तर ते इक्वल नसतं. त्यांच्या मॅग्निट्यूड सेम येतील पण डायरेक्शन वेगळ्या असत्या, म्हणून ते इक्वल नसतं. म्हणून ते तिथे तुम्हाला असं दिसेल, नॉट इक्विव्हॅलंट. ठीक आहे, अजून कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कोणत्याही व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट, तुम्ही सेम व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर घेतला तर इट इज ऑलवेज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ दॅट व्हेक्टर. सपोज फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एच नावाचा व्हेक्टर आहे, आणि जर मी असं केलं एच बार डॉट एच बार, असं जर मी केलं एच बार डॉट एच बार, तर तुमच्या लक्षात येईल it is always equal to h square, where h is what, h is its magnitude. Okay, h is a magnitude of h bar. h bar dot h bar is always equal to h square, म्हणजे मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. हे एक पॉइंट लक्षात ठेवायचा. तिसरा पॉइंट कोणता लक्षात ठेवणार तुम्ही डॉट प्रोडक्टच्या बाबतीत? आता तुम्हाला माहिती आहे आपले जे युनिट व्हेक्टर्स असतात कार्टेशियन मधले, सिलेंड्रिकल सिस्टीम मधले, स्पेरिकल सिस्टीम मध्ये, ते कोणते युनिट व्हेक्टर्स आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 व्हेक्टर असतात, एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, म्हणजेच 3 कोऑर्डिनेट असतात. मग त्या 3 डायरेक्शनचे 3 युनिट व्हेक्टर्स कोणते? ए एक्स कॅप, ए वाय कॅप, ए झेड कॅप. ओके,
आणि सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचे 3 युनिट वेक्टर्स कोणते? AR कॅप, A phi कॅप आणि AZ कॅप. आणि स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टमचे 3 युनिट वेक्टर्स किंवा 3 डायरेक्शन्स कोणत्या स्पेरिकलच्या? R, थीटा, फाय. म्हणून 3 युनिट वेक्टर्स कोणते झाले? AR कॅप, A थीटा कॅप आणि A phi कॅप. ठीक आहे. तर असं ते आहे, फार सोपं आहे. पण आता डॉट प्रोडक्टच्या बाबतीत आणखी तिसरा नियम कोणता लक्षात ठेवायचा? तो हा ठेवायचा. कोणता येतो? AX कॅप डॉट AX AY कॅप. म्हणजे जर सेम युनिट वेक्टरचं तुम्ही डॉट प्रोडक्ट जर घेतलं, आता डॉट प्रोडक्ट आपण कसं लिहितो? सॉरी, युनिट वेक्टर कसं लिहितो आपण आपल्या भाषेमध्ये? आता ते ही रेफरन्स बुकची भाषा आहे बघा, तुम्हाला बोल्ड दिसेल, हे सगळं बोल्ड. पण आपण लिहिताना काय करायचं? AX कॅप डॉट AX कॅप असं म्हणायचं. ठीक आहे. युनिट वेक्टर, कोऑर्डिनेट सिस्टमचं युनिट वेक्टर आपण कशाने दाखवायचा? कॅपने. आणि इतरही युनिट वेक्टर आपण, सगळेच युनिट वेक्टर आपण कॅपने दाखवायचे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपलं कन्व्हेन्शन आहे, हे माझं कन्व्हेन्शन आहे आणि बऱ्या काही ऑथरचं पण कन्व्हेन्शन आहे. फक्त ते त्या साधी क्यू बुक मध्ये कन्व्हेन्शन ते नाहीये, म्हणून तुम्हाला स्क्रीन अशी दिसेल, पीपीटी अशी दिसेल. तर लक्षात काय ठेवायचं? डॉट प्रोडक्ट मध्ये सेम युनिट वेक्टरचं जेव्हा तुम्ही डॉट प्रोडक्ट घेणार त्यावेळेस 1 येतो. पण डिफरंट युनिट वेक्टरचं डिफरंट युनिट वेक्टर बघा, तुम्हाला दिसते इथं, हे डिफरंट युनिट वेक्टर आहे. एक्स कॅप डॉट AY कॅप, AY कॅप डॉट AZ कॅप किंवा AZ कॅप डॉट AX कॅप. म्हणजे डिफरंट युनिट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट काय येतं? नेहमी 0 येतं. आणि सेम युनिट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट नेहमी 1 असतं. हे लक्षात ठेवा. पण क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीत एक्झॅक्टली अपोजिट आहे. क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीत एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे सेम युनिट वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट कसं लिहितो आपण? समजा माझ्याकडे असं आहे बघा, AX कॅप AX युनिट वेक्टर ऑफ कार्टेशियन सिस्टम इन X डायरेक्शन, AX कॅप क्रॉस, जर मी असं केलं, पुन्हा सेम युनिट वेक्टर घेतला, AX कॅप क्रॉस AX कॅप जर केलं, तर नियम काय? क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीत सेम युनिट वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट, सेम युनिट वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट नेहमी काय असतो? 0 येतो. 0 येतो. पण तोच नियम कसा आहे डॉट प्रोडक्टच्या बाबतीत? डॉट प्रोडक्टच्या बाबतीत काय नियम आहे? सेम युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट नेहमी 1 येतो, पण डिफरंट युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. सेम युनिट वेक्टर असेल तरच 1, क्रॉसच्या बाबतीत उलट आहे. सेम युनिट वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतं, पण डिफरंट असतील तर 1 येतो. ठीक आहे. तर ते बघू आपण पुढे. आता बघा, हे झालं डॉट प्रोडक्टच्या बाबतीत. आता क्रॉस प्रोडक्ट काय असतो? क्रॉस प्रोडक्ट लिहिताना कसं लिहितात? A बार क्रॉस B बार, आपल्या भाषेत आपण लिहितो असं. आता बघा, इथं तुम्हाला दिसेल A बोल्ड आहे, B बोल्ड आहे, म्हणून त्यांनी बार नव्हता लिहिला रेफरन्स बुकने. आणि A आणि इथला A आणि B हा बोल्ड नाहीये. ठीक आहे, बोल्ड नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय मग? हा बिगर बोल्डचा A आणि B म्हणजे काय? त्या A बार आणि B बारची मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे. तर A बार क्रॉस B बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A बार A, मॅग्निट्यूड ऑफ B बार इज B, साइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन देम. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल का ह्या क्रॉस प्रोडक्टची ही झाली मॅग्निट्यूड, म्हणजे आउटपुट जो आला ती त्याची मॅग्निट्यूड झाली. आणि हा शेवटचा काय? AN कॅप. हा AN कॅप काय? हा त्याची डायरेक्शन झाला. हा, तर हे बघा, तुमच्या लक्षात येईल आता. हे काय झालं? AB साइन थिटा जी काय व्हॅल्यू असेल ती काय झाली? A बार क्रॉस B बारची मॅग्निट्यूड, ही झाली मॅग्निट्यूड, एवढी मॅग्निट्यूड. आणि मग हे काय झाली? AN कॅप डायरेक्शन. AN कॅप म्हणजे A बार क्रॉस B बारचा आउटपुट काय येतो? वेक्टर. वेक्टर का बरं आला? कारण या क्रॉस प्रोडक्टला मॅग्निट्यूड पण असते आणि एक डायरेक्शन पण असते, म्हणून द आउटपुट ऑफ A क्रॉस B बार इज ऑलवेज अ वेक्टर. क्रॉस प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर इज ऑलवेज वेक्टर. बट डॉट प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर इज ऑलवेज स्केलर. डॉट प्रोडक्टच्या बाबतीत तुम्हाला मॅग्निट्यूड मिळते AB कॉस थिटा, पण डायरेक्शन नसते. आणि इथं युनिट वेक्टर काय सांगतोय? डायरेक्शन सांगतोय A क्रॉस B बारची. आता ही डायरेक्शन AN कॅप N का लिहिलंय? कारण आपल्याला माहित नाही ती AN हा AN कॅप काही पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, हा A बार क्रॉस B बार जर आपण कार्टेशियन सिस्टम मध्ये घेतला, समजा A बार आणि B बार हे दिलेलं आहे आपल्याला, A बार
आणि बी बार दिलेलं आहे आणि समजा ते कार्टेशियन सिस्टम मध्ये दिलेलं आहे, तर मग हा एन कॅप काय काय असू शकतो? हा एन कॅप एक्स कॅप असू शकतो किंवा ए वाय कॅप असू शकतो किंवा ए झेड कॅप असू शकतो. सपोज हा ए बार आणि बी बार हा जो वेक्टर तुम्हाला दिसतोय हा समजा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. मग त्या केसमध्ये ही ए एन कॅप काय असू शकतो? हा ए एन कॅप काय असू शकतो? आयदर ए आर कॅप किंवा एफ आय कॅप किंवा ए झेड कॅप, म्हणजे सिलेंड्रिकल सिस्टीमचे कोणताही एक युनिट वेक्टर असू शकतो. सपोज हा ए बार आणि बी बार आपल्याला देतानाच प्रॉब्लेम मध्ये जर त्यांनी स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दिलाय, तर मग हा जो युनिट वेक्टर दिसतोय ए एन कॅप तो त्या स्पेरिकल सिस्टीम मधला कोणताही एक युनिट वेक्टर असू शकतो. म्हणजे कोणता असू शकतो? ए आर कॅप किंवा ए थिटा कॅप किंवा ए फाय कॅप. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आता आपण एक जनरल फॉर्म्युला काय झाला, म्हणून जनरल फॉर्म्युला देताना ए एन लिहिलंय. एन म्हणजे काय? एनिथिंग. एन का लिहिलंय? एनिथिंग. इट डिपेंड्स ऑन विच कोऑर्डिनेट सिस्टम यू आर युझिंग. त्याच्यानुसार त्या तीन पैकी एखादा असेल. बर, मग आता पुढचा प्रश्न काय? या ए एन कॅपची डायरेक्शन कशी शोधायची? आता मॅग्निट्यूड शोधणं सोपं आहे, कारण आपल्याला जर ए ची मॅग्निट्यूड माहित असेल, ए बारची, बी बारची आणि त्या दोघांमधला अँगल माहित असेल, तर आपल्याला मॅग्निट्यूड मिळून जाईल क्रॉस प्रोडक्टची. पण डायरेक्शन कशी मिळणार? डायरेक्शनला राईट हँड थंब रूल आहे बघा, इथे तुमच्या समोरच दिसतो, किंवा राईट हँड स्क्रू रूल आहे. बरोबर ना? आता तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस आता तुम्ही दिसलं काय, तुम्हाला दाखवलं काय? हा, तुमच्या एक लक्षात येईल, हा ए बार इथं दाखवला बघा इथं या डायग्राम मध्ये, आणि बी बार इथं आहे, आणि थिटा हा काय? हा स्मॉलर अँगल बिटवीन ए बार आणि बी बार. आता स्मॉलर का म्हटलं? कारण लार्जर अँगल दोघांमधला असा पण असू शकतो, इथून तर इथपर्यंत असा, आणि स्मॉलर अँगल कोणता? इथून तर इथपर्यंत. ठीक आहे, कारण हा वेक्टर सपोज असा आहे आणि हा दुसरा वेक्टर असा आहे, तर हे बघा हा एक अँगल होऊ शकतो, हा लार्जर अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स, आणि हा काय झाला? स्मॉलर अँगल. तर स्मॉलर अँगल लागतो आपल्याला क्रॉस प्रोडक्टला. आणि हा झाला तुमची डायरेक्शन, ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन. मग ही डायरेक्शन कोणती आहे? का राईट हँड थंब रूल काय सांगतो? का तुम्ही जर वेक्टर ए बार कडून बी बार का चालले ना तुम्ही अशी, कारण ऑर्डर कशी याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बार असं आहे का? बी बार क्रॉस ए बार नाही, इथं काय? ए बार क्रॉस बी बार. मग जर असं असेल, थोडक्यात तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला असं जायचंय, इकडून असं जायचंय. बघा ना, ए बार कडून बी बार का म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज चालले. मग त्या केसमध्ये आउटस्ट्रेच थंब जो असतो, आउटस्ट्रेच थंब, तो तुम्हाला काय देतो? डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. कारण तुमचे हे कर्ल्ड फिंगर्स आहे, कर्ल्ड फिंगर्स बघा, असे हे फिंगर्स आहे, हे कुठं चालले? असे चाललेत. बरोबर ना? असे चाललेत. मग ही जी अपवर्ड डायरेक्शन जी असेल, दॅट इज अ डायरेक्शन ऑफ युअर क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. आणि जर सपोज आपण जर रिव्हर्स केली ऑर्डर, आता बी बार क्रॉस ए बार केलं, तर मग आपण कुठून कुठे चाललोय? आपण वरून खाली चाललोय, बी बार कडून ए बार कडे चाललोय. त्या केसमध्ये मग आपलं काय होईल? आपल्याला उलटा हात करावा लागेल, असा राईट हँड थंब रूल. मग आपण असं चाललोय, आता क्लॉकवाईज चाललोय, मग त्या केसमध्ये आपली ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असेल. ठीक आहे. तर ती डायरेक्शन शोधण्यासाठी आणखी एक आपल्याकडे फिगर आहे, आणखी एक डायग्राम आहे, आणखी एक रूल आहे. तो रूल कोणता आहे? बॅक कॅब रूल. तो कसा आहे बघा, इथे तो तुम्हाला रूल दिसेल. हा बघा, इथे दिसतोय तुम्हाला बघा. आता ह्या रूल मध्ये काय दिसतंय तुम्हाला? बघा, आता सपोज ए बार वेक्टरची डायरेक्शन एक्स कॅप आहे आणि बी बार वेक्टरची डायरेक्शन सपोज ए बारची डायरेक्शन एक्स कॅप आहे सपोज, आणि बी बारची डायरेक्शन ए वाय कॅप आहे सपोज. तर मग काय होणार? एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप. मग ती काय असायला पाहिजे? आता असं क्लॉकवाईज जर जात असेल तुम्ही, क्लॉकवाईज, तर काय असं लक्षात ठेवायचं? ए झेड कॅप पुढची डायरेक्शन असणार आहे. म्हणून क्रॉस प्रोडक्ट ऑफ एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप इज ए झेड कॅप. ए झेड कॅप. सिमिलरली जर तुम्ही ए वाय कॅप क्रॉस ए झेड कॅप केलं, तर अँटी क्लॉकवाईज चालले ना तुम्ही, क्लॉकवाईज चालले ना, मग एक्स कॅप त्याचा आउटपुट येईल. पण जर तुम्ही उलटे गेले, अँटी क्लॉकवाईज गेले, अँटी क्लॉकवाईज, तर मग आउटपुट बरोबर तोच येईल. ए झेड कॅप क्रॉस ए वाय कॅपचा आउटपुट काय येईल? एक्स कॅप येईल. पण अँटी क्लॉकवाईज चालले म्हणून नेगेटिव्ह ऍड करावं लागेल तुम्हाला, मायनस ऍड करावं लागेल, डायरेक्शन मध्ये मायनस ऍड करावं लागेल. तर हे एक लक्षात ठेवा तुम्ही.
आता क्रॉस प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा? क्रॉस प्रोडक्ट या पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे मॅथमॅटिक्स मध्ये. क्रॉस प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर्स तुम्ही अशा पद्धतीने एक डिटर्मिनंट घेतात आणि पहिल्या रो मध्ये तुम्ही युनिट वेक्टर्स टाकतात. सपोज तुमचा ए बार आणि बी बार कार्टेशियन सिस्टम मध्ये दिलेले आहेत तुम्हाला, मग तुम्ही इथं पहिल्या रो मध्ये काय करणार? एक्स कॅप, ए वाय कॅप, ए झेड कॅप लिहिणार. सपोज तुमचे ए बार आणि बी बार सिलिंड्रिकल सिस्टीम मध्ये दिलेले तुम्हाला सपोज, तर मग ह्या पहिल्या रो मध्ये काय येईल? ह्या मॅट्रिक्सच्या पहिल्या रो मध्ये काय येईल? ए आर कॅप, ए फाय कॅप आणि ए झेड कॅप येईल. कळतंय? जर समजा ए बार आणि बी बार स्पेरिकल सिस्टम मध्ये दिले तर इथे काय येईल? पहिल्या रो मध्ये ए आर कॅप, ए थिटा कॅप आणि ए फाय कॅप. कळलं? बरं, आता दुसरी रो काय? ही दुसरी रो म्हणजे काय? ए बार वेक्टरचे 3 डायरेक्शन मधले दिलेले कॉम्पोनंट्स. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ए बार जो काय दिलेला असेल त्याच्यामध्ये एक्स डायरेक्शनचा कॉम्पोनंट जो काय असेल तो इथं लिहायचा, वायचा कॉम्पोनंट इथं आणि झेडचा कॉम्पोनंट. आणि थर्ड रो मध्ये काय आहे? जो सेकंड वेक्टर तुम्हाला दिलेला आहे इथे, त्या सेकंड वेक्टरच्या मॅग्निट्यूड इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन. सिलिंड्रिकल सिस्टीम असेल तर, स्पेरिकल असेल तर बी आर, बी फाय आणि बी झेड असं त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि हा क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. कळतंय ना? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही क्रॉस प्रोडक्ट काढता हे तुम्हाला माहिती. तर अशा पद्धतीने आपण क्रॉस प्रोडक्ट, हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे आपण करू शकतो. बरं, पुढे चला, आता पुढे जाऊया आपण. आता हे थोडेसे नियम आहेत क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीतले नियम. आपण जे डॉट प्रोडक्टचे नियम बघितले, तर आपण काय बघितलं का डॉट प्रोडक्ट कॉम्युटेटिव्ह असतो. म्हणजे आपण जर ऑर्डर रिव्हर्स केली तर तरी काय हरकत नसते, सेम रिझल्ट येतो. पण इथं क्रॉस प्रोडक्टच्या बाबतीत काय असतं? पहिला वेक्टर कोणता आहे? ए बार आणि दुसरा बी बार. आता उलट जर केलं, फर्स्ट घेतला बी आणि सेकंड घेतला ए, तर ते दोघं सारखे नसतात. का सारखे नसतात? दोघांच्या मॅग्निट्यूड सारख्या येतील दोन्ही क्रॉस प्रोडक्टच्या, पण डायरेक्शन डिफरंट येतं. कारण तुम्हाला माहिती राईट हँड थंब रूल, मगाशी ए बार कून बी बार गेलं तर वर डायरेक्शन यायची क्रॉस प्रोडक्टची, आणि उलट जर गेलं तर डायरेक्शन थंबची डायरेक्शन खाली यायची. म्हणून डायरेक्शन डिफरंट असल्यामुळं हे दोन्ही क्रॉस प्रोडक्ट सारखे नाहीये. जरी वेक्टर सारखे पण ऑर्डर वेगवेगळे आल्यामुळं ते आउटपुट वेगवेगळा येतो. ठीक आहे? म्हणजे थोडक्यात अँटी कॉम्युटेटिव्ह आहे. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस, असं बी बार क्रॉस ए बारचा मायनस, हा तुम्ही इथं ब्रॅकेट टाकू शकता असं. ठीक आहे? आणखी काय सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं? तर सगळ्यात महत्वाचा आणखी हा रूल लक्षात ठेवायचा, एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप. इथे कॅप असतं आपल्या म्हणण्यानुसार, बरोबर ना? आता प्रत्येक ठिकाणी मी लिहित नाहीये. एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप इज इक्वल टू ए झेड कॅप. बरोबर? म्हणजे आता कार्टेशियन सिस्टम मध्ये आधी कोण येतो? एक्स, वाय, नंतर तिसरा झेड येतो. मग एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप इज ऑलवेज इक्वल टू ए झेड कॅप. ए वाय कॅप क्रॉस ए झेड कॅप इज ऑलवेज इक्वल टू एक्स कॅप. आणि उलट जर गेलं तर ए वाय कॅप क्रॉस एक्स केलं तर, अँटी क्लॉकवाईज जर गेलं तर मग मायनस येतं. ओके? तर हा नियम लक्षात ठेवायचा. आणि डॉट प्रोडक्टच्या बाबतीत काय होता? बघा, डॉट प्रोडक्टच्या बाबतीत काय होता? सारखे युनिट वेक्टरचे डॉट प्रोडक्ट, सारखे युनिट सॉरी बघा इथे असेल, सेम युनिट वेक्टर जर असतील तरच 1 येतं डॉट प्रोडक्ट, पण डिफरंट युनिट वेक्टर असेल तर 0. सेम युनिट वेक्टरला काय येतं? 1 येतं, आणि डिफरंटला काय येतं? 0 असतं. पण याच्या उलट क्रॉस मध्ये आहे. सेम युनिट वेक्टर एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप 0 असतो, पण डिफरंट युनिट वेक्टर जर असतील क्रॉस मध्ये तर आउटपुट येतं, 0 येत नाही. ओके? डॉट अँड क्रॉस एक्झॅक्टली अपोजिट आहे. बघा, ते कशावरून प्लस किंवा मायनस आउटपुट कशावरून ठरवायचं? डायरेक्शनच्या बाबतीत डायरेक्शन प्लस येईल का मायनस येईल हे कशावरून ठरवायचं? जर तुम्ही ह्या डायग्राम नुसार क्लॉकवाईज जर गेले तर पॉझिटिव्ह डायरेक्शन येतात, अँटी क्लॉकवाईज जर गेले तर निगेटिव्ह डायरेक्शन येतात. आता फॉर एक्झाम्पल आपण सिलिंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम बघू. तर मग सिलिंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपण कसं ड्रॉ करणार डायग्राम? ही डायग्राम ए आर कॅप, पुढची काय आहे? पुढचा युनिट वेक्टर कोणता असतो सिलिंड्रिकल मध्ये? ए फाय कॅप, आणि तिसरा कोणता असतो? ए झेड कॅप. ठीक आहे? तर मग आता मी ही डायग्राम कशी करणार? सिलिंड्रिकल साठी अशी करणार, क्लॉकवाईज साठी अशी.
ठीक आहे, फार सोपं आहे. अरे हे तुम्ही थोडस इंटरेस्ट घेतला ना, खूप सोपं आहे. आता इथं जर मी विचारलं तुम्हाला ए आर कॅप क्रॉस ए फाय कॅप काय असेल, डिफरंट युनिट वेक्टर आहे ना, ए आर कॅप क्रॉस ए फाय कॅप काय असेल, ए झेड कॅप असेल. आता पुढचं विचारलं ए फाय कॅप क्रॉस ए झेड कॅप काय असेल, ए आर कॅप असेल. का पॉझिटिव्ह येऊ राहिली डायरेक्शन, कारण आपण क्लॉकवाईज चाललोय. आता अँटी क्लॉकवाईज जर गेलं असं, म्हणजे आता मी असं चाललोय अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे, मग मी विचारलं तुम्हाला ए झेड कॅप क्रॉस ए फाय कॅप काय येईल, तर ते मायनस ए आर कॅप येईल. तर अशा पद्धतीने क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन शोधली जाते. आता मॅग्निट्यूड कशी शोधतात, मॅग्निट्यूड अशी शोधतात ए बी साइन थिटा, आणि डायरेक्शन कशी शोधतात, त्या सर्कलच्या नियमानुसार किंवा तुमच्या राईट हँड थंब रूलच्या नियमानुसार. पण सर्कलचा नियम तो जास्त युनिव्हर्सल आहे आणि तो पटकन आपल्याला सोपा पडतो. आणि किंवा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही क्रॉस प्रोडक्ट काढू शकता. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट तुम्ही असा सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता या पद्धतीने. इथं ऑटोमॅटिक डायरेक्शन येऊन जाते इथं अशी. ओके, ठीक आहे, तर क्रॉस प्रोडक्ट असा आहे. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, आता याचा फार जास्त अति उपयोग आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीये, पण तरी आपल्याला माहित असावं म्हणून मी तुम्हाला सांगतो. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे 3 वेक्टरचं प्रोडक्ट. मग अशी काय बघितलं आपण, 2 वेक्टरचं प्रोडक्ट डॉट क्रॉस. आता इथं 3 वेक्टरचं प्रोडक्ट आहे म्हणून त्याला काय म्हटलं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. इथं कसं आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज ऑलवेज इक्वल टू बी बार डॉट कंसामध्ये सी बार क्रॉस ए बार इज ऑल्सो इक्वल टू सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. यालाच काय म्हणता माहिती का, आता हे क्रॉस प्रोडक्ट आहे, ट्रिपल स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. तर याचा ज्यावेळेस उपयोग असेल एखाद्या प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेस आपण हे रेफर करू. आता सध्या तुम्ही कन्फ्युज होऊ नका, आता फक्त कॉन्सन्ट्रेशन डॉट प्रोडक्टवर आणि क्रॉस प्रोडक्टवर ठेवा तुम्ही. आणि त्यांचे ते युनिट वेक्टरचे नियम आणि डायरेक्शन शोधण्याच्या पद्धती ह्या लक्षात ठेवल्या तर मग थोडं सोपं जाईल. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ. हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे तुमचं बरं का, पण आता तुम्ही काय रिस्पॉन्स देत नाही म्हणून परत एकदा मी घेतोय तुमच्यासाठी. आता हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे. आता हा तुम्हीच सोडवायचा आहे, मी काही तुम्हाला सोडून देणार नाहीये. फक्त मी तुम्हाला एक प्रॉब्लेम एकदा वाचून दाखवतो काय तो. प्रॉब्लेम मध्ये दिसतंय सरळ का तुम्हाला ए बार नावाचा वेक्टर दिलाय, 3ax कॅप 4ay कॅप. आता कॅप कॅप प्रत्येक वेळेस आता मी लिहू नाही शकत, पण तुम्ही समजून घ्या. आपल्याला ही पद्धत फॉलो करायची. वेक्टर असेल तर बार लिहायचा आणि युनिट वेक्टरला कॅप टाकायचा आपल्याला असा. ही तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. आपल्याला हीच पद्धत फॉलो करायची, कारण त्याने कन्फ्युजन कमी होतं. कारण बोल्ड आणि ते तुम्ही कशी काढणार एक्झाम मध्ये, समजा वेक्टर दाखवताना बोल्ड असावा, ते तुम्ही लिहिणार कसं एक्झाम मध्ये, थोडं अडचणीचं येते. म्हणून मग वेक्टर दाखवताना काय करायचा, बार लिहायचा असं वर, आणि मॅग्निट्यूड लिहिताना वाटलंच तर नुसतं बी लिहा. मग बी बारची नुसती मॅग्निट्यूड बी, काही प्रॉब्लेम नाही. किंवा बी बारची मॅग्निट्यूड काही जण कशी लिहितात, अशी पण लिहितात, मॉड बी बार. किंवा काही लोक असं लिहितात, नुसतं बी लिहितात असं. ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये डिफरन्स असावा म्हणून व्हेक्टरला तुम्ही काय करायचं, बार लिहायचं असं, आणि युनिट व्हेक्टरला कॅप लिहायचा. म्हणजे मग आपलं कन्फ्युजन होत नाही. ठीक आहे, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय, ए बार दिलाय आणि बी बार दिलाय, आणि तुम्हाला काय विचारलंय की दोघांमधलं अँगल शोधा, डॉट प्रोडक्ट काढा, त्याची मॅग्निट्यूड शोधा, डायरेक्शन शोधा. तर फार सिम्पल आहे हे, आणि हे तुम्ही करा स्वतः बरं का. तर हे पहिल्या डॉट प्रोडक्टला काय रूल वापरला यांनी, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. आणि क्रॉस प्रोडक्टला काय वापरलं नियम, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू साइन ए बी साइन थिटा ए एन कॅप. आठवतोय का नियम, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थिटा ए एन कॅप. किंवा हा सुद्धा एक नियम आहे बघा, हा सुद्धा आपण रूल बघितला ना डिटर्मिनंटचा, इथे बघितला होता बघा, हा इथे बघितला. हा नियम वापरला क्रॉस प्रोडक्ट साठी. पण डायरेक्शन शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरलाय, आणि क्रॉस प्रोडक्ट शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरलाय. तर ते सोपं आहे फार, तुम्ही ते करा व्यवस्थित. हा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करा आणि नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा. आता हे कोऑर्डिनेट सिस्टम आपलं ऑलरेडी झालेलं आहे. कार्टेशियन मध्ये 3 डायरेक्शन कोणते असतात, एक्स वाय झेड, म्हणून 3 युनिट वेक्टर्स कोणते, एक्स कॅप, ए वाय कॅप, ए झेड कॅप. ते कसे दाखवायचे असतात, पहिला वेक्टर कोणता आहे, एक्स आहे हा, किंवा डायरेक्शन कोणती, एक्स. मग ह्या डायरेक्शनला किंवा ह्या वेक्टरचा युनिट वेक्टर कोणता असेल, तो ओरिजिन पासून सुरू होईल आणि तो असा असेल छोटा, युनिट मॅग्निट्यूड. आणि त्याला आपण लिहिताना कसं लिहिणार, एक्स डायरेक्शनचा आहे म्हणून ए एक्स कॅप
सिमिलरली ए वाय कॅप असा असेल वर वाय डायरेक्शनला, आणि झेड असा असेल आणि वाय असा असेल. ठीक आहे. आणि तुम्हाला लिमिट्स पण माहिती, एक्स 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 ऍक्सिस कुठून कुठं होऊ शकतो, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस इथून इथपर्यंत असा मागे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आणि हा काय झाला पॉझिटिव्ह, मग हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कुठपर्यंत जाऊ शकतो, मायनस इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. आणि हा प्लस एक्स ऍक्सिस कुठपर्यंत जाऊ शकतो, प्लस इन्फिनिटीसाठी. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, एक्स 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 व्हेरिएबल कॅन व्हॅरी फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. समजलं का नाही? एक्स कॅन व्हॅरी, एक्स